नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट वीक आपण 2 चार्ट बघितले होते. पहिला चार्ट होता सिक्वेंट सायंटिफिक, ज्याच्यामध्ये आपल्याला एक 22% बाउन्स बघायला मिळाला. आणि दुसरा चार्ट होता कोपरान, ज्याच्यामध्ये आपल्याला एक 19% अपसाइड मूव्ह बघायला मिळाला. सो आपण या वीकच्या चार्टकडे जाऊ. आपण निफ्टी स्मॉल कॅपचा चार्ट बघूया. निफ्टी स्मॉल कॅपवरती आपण बघितलं तर एक स्ट्रॉंग बुलिश सिग्नल आपल्याला बघायला मिळतोय. लास्ट वीक एक छान बुलिश एंगल्फिंग कॅन्डल क्लोज झाली आणि एक ऑल टाइम हाय क्लोज परत बघायला मिळाला. सो आपण आता या वीकच्या चार्टकडे जाऊया. या वीकचा आपला पहिला चार्ट आहे जिलेट इंडिया. सो जिलेट इंडियाला सिलेक्ट करायचं कारण की याचा आपण एकदम मंथली चार्टवर जाऊया. याचा आपण मंथली चार्ट बघितला तर याच्यावर आपल्याला एक ऑल टाइम हायची क्लोजिंग बघायला मिळाली आहे आणि त्याचा जो लास्ट हाय होता हा ऑलमोस्ट एक 4.5-5 वर्षापूर्वीचा, म्हणजेच नोव्हेंबर 2019चा होता. सो आपण ही हायेस्ट क्लोजिंग बघायला मिळाली आणि याच्यात व्हॉल्यूम पण बघितलं तर एक मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आता याचे एकदा आपण लॉंग टर्मचे आपण याचे टार्गेट्स काढूयात. नेहमीप्रमाणे आपण टार्गेट्स काढायला फिबोनाची एक्सटेन्शन यूज करतो. सो याचा पहिला टार्गेट आहे हा 10,300, 350, 335चा, म्हणजे इथून जवळपास एक 25% सो आपण आता याच्या पुढच्या चार्टवर जाऊया. आपला पुढचा चार्ट आहे चार्ट ऑफ द वीकचा, तो आहे BEPL. ही कंपनी आहे भन्साळी इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेड. सो हा चार्ट सिलेक्ट करायचं कारण आपण स्क्रीनवर बघू शकतो की इथे पण एक मल्टिपल बॉटम टॉप टेस्ट झालेले. सो हा 2018चा टॉप होता. त्याच्यानंतर परत 2018 एप्रिलमध्ये हा टॉप एकदा टेस्ट झाला. त्याच्यानंतर एक मॅसिव्ह फॉल बघायला मिळाला आपल्याला आणि कोविडच्या फॉल नंतर हा फॉल होता. हा इथे परत एकदा तो टॉप टेस्ट झाला 2021मध्ये आणि आता 2024मध्ये टॉप टेस्ट झाला आणि कन्सॉलिडेशन झालं आणि या कन्सॉलिडेशनच्या वरती एक चांगलीच बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बघायला मिळाली. याचा आपण एकदम मंथली चार्ट बघितला तर आपल्याला एक बेटर अंडरस्टँडिंग येईल की याच्यामध्ये पूर्ण व्हॉल्यूम होते ते ड्राय झाले होते आणि मंथली कॅन्डलवरती ते आपल्याला व्हॉल्यूम पण बघायला मिळाले. सो याचे पण आपण एकदा टार्गेट्स काढूया. याचा पहिला टार्गेट येईल तो म्हणजे 220चा आणि सेकंड टार्गेट येईल हा ऑलमोस्ट 341चा. सो हे सगळे चार्ट्स आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बघतो आणि याच्यात कोणतीही बाईंग किंवा सेलिंगचं रेकमेंडेशन नसतं. तर आपल्याला असे चार्ट्स बघण्यासाठी सगळ्यांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.